9वी प्रकरण पहिलं संच याच्यातला तिसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी हा फक्त 2 व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही बघितलेले असतील आणि त्यावरची उदाहरणं तुम्ही सोडवलेली या ठिकाणी असतील. आता संच म्हणजे काय, संच लिहिण्याच्या पद्धती हा भाग झाला. त्याच्या पुढचा भाग जो आहे तो संचाचे प्रकार हा आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता. आता संचाचे एकूण 4 प्रकार आपण बघितले. एक म्हणजे कुठला, एक घटकी संच की ज्याच्यामध्ये केवळ एकच घटक असतो. देयर इज ओनली वन इलेमेंट, देन दिस सेट इज कॉल्ड सिंगलटन सेट, एकच घटकी संचाला. त्यानंतर आपण बघितलेला होता नल सेट किंवा आपण त्याला फाय सेट, रिक्त संच. ज्या संचामध्ये एकही घटक असू शकत नाही त्या संचाला आपण काय म्हणतो, रिक्त संच. उदाहरणार्थ 2 आणि 3 मधील नैसर्गिक संख्यांचा संच लिहा असं जर आम्हाला म्हटलं, राईट दी नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 3, then how we can don't write this number because there is no single number in 2 and 3 this natural number. जे 2 आणि 3 च्या मध्ये असणाऱ्या नैसर्गिक संख्या एकही असू शकत नाही असं आपण कालच्या तासाला बघितलेलं होतं. त्यानंतर आपण शांत संच आपण बघितलं, फायनाईट सेट, की ज्याच्यामध्ये घटकांची संख्या, नंबर ऑफ एलिमेंट्स आर काउंटेबल, म्हणजे घटकांची संख्या ही मर्यादित असते किंवा शेवटचा घटक आम्हाला सांगता येतो, त्याला आपण काय म्हणतो, शांत संच किंवा फायनाईट सेट. आणि शेवटचा बघितला इनफायनाईट सेट, अनंत संच, की ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते. अनकाउंटेबल एलिमेंट्स आर कॉल्ड इनफायनाईट सेट. आता आपण काल संचाचे प्रकार, आता याच्यातली उदाहरण आपण काल 2-3 बघितलेली होती. पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, ते उदाहरण घेतोय मी. आता गुणधर्म पद्धतीमध्ये उदाहरण हे मांडलेलं आहे. आपण कसं वाचन करता येईल आम्हाला, डी हा अशा ए आणि बी चा संच आहे की ए बी इप्सिलॉन डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे कसला संच, पूर्ण संख्यांचा संच, बरोबर, की ज्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतात, घटक कोणकोणते असतात, 0 1 2 3 4, इनफायनाईट सेट आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आणि अट काय दिलेलं आहे, a + b = 9, म्हणजे त्या दोन्हींची बेरीज 9 यायला पाहिजे. मग पहिल्यांदा आम्हाला डब्ल्यू सेट म्हणजे काय कळलं पाहिजे. डब्ल्यू मध्ये काय काय असतो, 0 1 2 3 4 5 6 या पद्धतीनं इनफायनाईट सेट. आता ए आणि बी अशा 2 संख्या असल्या पाहिजेत की त्यांची बेरीज 9 येते. मग कोणकोणत्या संख्यांची बेरीज आम्हाला 9 येईल सांगा बघू बरं. काय काय घटक त्याच्यामध्ये असतील, कोणकोणत्या संख्यांची बेरीज 9 येईल. 2 and 7, 1 आणि 8, एक पेअर आम्हाला मिळाली की ज्यांची बेरीज 9 मिळाली. त्यानंतर समजा अजून काय घेता येईल आम्हाला, 0 आणि 9 असं पण घेता येईल, बरोबर. त्यानंतर काय घेता येईल आम्हाला, 2 आणि 7 असं पण घेता येईल. त्यानंतर अजून 3 आणि 6 घेता येईल. त्यानंतर अजून 4 आणि 5 घेता येईल. त्यानंतर अजून 5 आणि 4 घेता येईल. मग त्याच संख्या आल्या त्या, नाही का. पण ए आणि बी च्या किमती वेगळ्या आहेत, त्यामुळे आम्हाला असं पण लिहिता येईल अजून 5 आणि 4, त्यानंतर 3 आणि 6, सॉरी 6 आणि 3 अशा पण घेता येतील संख्या आपल्याला. म्हणजे अल्टरनेशन फक्त. आता याच्यामध्ये -1 आणि 10 लिहिता येईल का, नाही लिहिता येणार. का नाही लिहिता येणार, कारण -1 ही या संचामध्ये संख्याच नाही हो, 10 याच्यात आहे पुढं, बरोबर की नाही. त्यामुळे -1 ही संख्या याच्यात लिहिता येणार नाही. मग 2 आणि समजा -2 आणि 11 लिहिता येईल का, नाही लिहिता येणार, कारण -2 ही संख्याच याच्यात नाही. म्हणजे हा जर संच आम्ही डी लिहायचं म्हटलं तर याच्यामध्ये अशा पद्धतीचे घटक सगळे येणार आहेत. देयर आर एलिमेंट्स इन सेट डी. आता मग मला सांगा की हा जो डी संच आहे तो शांत आहे का अनंत आहे, फायनाईट और इनफायनाईट सेट. तर काय म्हणता येईल मला, हा फायनाईट सेट आहे. म्हणजे डी हा जो संच आहे तो या ठिकाणी शांत संच आहे, फायनाईट सेट. पुढचं उदाहरण घेतलंय ई बरोबर, ई हा अशा ए आणि बी चा संच आहे की, बघा याच पद्धतीचं उदाहरण आहे, ए बी इप्सिलॉन क्यू. इथं काय होतं, इप्सिलॉन डब्ल्यू होतं. इथं मात्र ए बी इप्सिलॉन क्यू म्हटलं आणि कंडिशन काय दिल्या, a + b = 11. आता मला क्यू हा सेट सांगा काय येतं त्याच्यामध्ये. क्यू म्हणजे काय,
रॅशनल नंबर, परिमेय संख्यांचा संच, की ज्याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात, तर संख्या अशा मला मांडता येत नाही, पण त्या कशा असतात, फ्रॅक्शनल नंबर, म्हणजे काय, अपूर्णांक संख्या, पी अपॉन क्यू सारख्या असणाऱ्या संख्या, की जिथं पी हा पूर्णांक, क्यू हा पूर्णांक असतो. बरोबर. अट काय याच्यामध्ये, क्यू इज नॉट इक्वल टू 0. अशा पद्धतीच्या सगळ्या संख्यांना काय म्हणतो आम्ही, परिमेय संख्या. उदाहरणं पण त्याची दिलेली होती, 2/3, 5/7, -2/3, काही घेता येतं आम्हाला, प्लस मायनस अशा दोन्ही पद्धतीच्या संख्या असू शकतात. मग इथं आम्हाला काय कंडिशन कळली याची, क्यू सेट मध्ये काय येतं, अपूर्णांक सगळ्या, म्हणजे सगळ्या नैसर्गिक पण येतात बरं का याच्यामध्ये, पूर्ण संख्या पण येतात आणि अपूर्णांक संख्या पण येतात याच्यामध्ये. मग त्यांची बेरीज 9 पाहिजे, सॉरी 11 पाहिजे, त्या दोन्हीची बेरीज. मग काय काय घेता येईल आम्हाला याच्यामध्ये, जसं इथं घेतलं तसं 3 आणि 8 घेता येईल आम्हाला, 2 आणि 9 घेता येईल आम्हाला, ठीक आहे, 7 आणि 4 घेता येईल आम्हाला, बरोबर, 5 आणि 6 घेता येईल आम्हाला, बरोबर का नाही. ह्या सगळ्या संख्या येणारच आहेत, नैसर्गिक संख्या सगळ्या, मग त्या लिमिटेड असणार आहेत. त्याच्याशिवाय याच्यामध्ये अजून काय घेता येईल आम्हाला, -1 आणि 12 घेता येईल का नाही बघा बरं, येणार याच्यामध्ये संख्या घेता येईल, कारण क्यू संचामध्ये या सगळ्या संख्या येतात, प्लस मायनस सगळे असू शकतात याच्यामध्ये. त्यानंतर अजून काय घेता येईल आम्हाला, -2 आणि 13 घेता येईल आम्हाला, -3 आणि 14 लिहिता येईल, -5 आणि 15 लिहिता येईल आम्हाला, -4 आणि 15 लिहिता येईल आम्हाला. लक्षात आलं. म्हणजे हा जर सेट आम्ही मांडायचं म्हटलं तर याच्यामध्ये समजा अजून मी एक अशा पद्धतीची घेतली, -11 अधिक समजा -11 अधिक किती घेणार आम्ही, याचं उत्तर 11 आलं पाहिजे नाही का. मग किती घेणार आम्ही इथं 0 आणि इथं किती घ्यावं लागेल, 11 गेले, 11 राहिले पाहिजे, किती घ्यावं लागेल, -11 पहिली संख्या घेतली आणि यांची बेरीज किती आली पाहिजे, +11 आली पाहिजे, अधिक म्हणजे अधिक किती घ्यावं लागेल, आता इथं अधिक घ्यावं लागेल 0 आणि इथं काय घ्यावं लागेल आम्हाला, प्लस मायनस करायचं नाही का, म्हणजे काय येणार आहे, 11 इथं येते, म्हणजे 1 गेलं अधिक वजा वजा. बरोबर. दुसरं उदाहरण घेऊया याच्यातलं आपण, समजा अशी आपण घेतली 26 संख्या घेतली, तर 26 वजा किती बरोबर 11, तर -15 घ्यावं लागेल, 26 वजा 15 बरोबर 11, ठीक आहे. म्हणजे हे प्लस आणि हे मायनस, अशा कितीतरी संख्या आम्हाला घेता येतील. म्हणजे हा जर संच अशा पद्धतीने लिहायचं म्हटलं तर याच्यामध्ये अनंत अशा पद्धतीच्या संख्या येणार आहेत, अनेक संख्या याच्यामध्ये येतात, आणि म्हणून हा जो संच आहे कुठला, ईचा, हा कसला संच असेल, मग अनंत संच असेल, की ज्याला आपण इनफायनाइट सेट असा या ठिकाणी म्हणणार आहोत. आता अजून एक उदाहरण समजा घेतलं, F इज इक्वल टू x विसर्ग x इप्सिलॉन I आणि x वर्ग इज इक्वल टू 100, अशा पद्धतीचं उदाहरण समजा आम्ही घेतलं. आता फायनाइट आहे का इनफायनाइट हे शोधायचं आहे आम्हाला. वाचन कसं करता येईल आम्हाला याचं, F हा अशा एक्सचा संच आहे की x हा I या संचातला घटक आहे आणि x वर्ग बरोबर 100, ठीक आहे. आता हा संच जर यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं तर याच्यामध्ये काय काय येणार आहे, हो, I या संचातला तो घटक असला पाहिजे. I म्हणजे कुठला संच, पूर्णांक संख्यांचा संच,
इंटिजर्स नंबर. आता इंटिजर्स नंबर मध्ये काय काय येतं मग I इज इक्वल टू इकडं मायनस पर्यंत संख्या सगळ्या -3 -2 -1 0 1 2 3 अशा पद्धतीच्या सगळ्या संख्या याच्यामध्ये. बरोबर. आता ज्याचा वर्ग 100 आहे अशा मग संख्या कोणकोणत्या याच्यामध्ये येणाऱ्या, तर हा संच जर लिहायचं म्हटलं तर काय काय येणार आहे 10चा वर्ग 100. अजून कशाचा वर्ग 100 आहे तर -10चा वर्ग 100 आहे. बरोबर की नाही. वजा संख्या इकडे येणार आहे -3 -4 -5 -6 या पद्धतीने. म्हणजे 10 आणि -10 हे त्याचे एलिमेंट आले. याच्यापेक्षा वेगळा काय असू शकेल का नाही. म्हणजे याच्यामध्ये केवळ 2च एलिमेंट आले आणि म्हणून हा कसला संच आहे मग आता शांत संच आहे, फायनाईट सेट. लक्षात आलं. म्हणजे उदाहरण कसं जरी दिलेलं असलं तरी आम्हाला संचाच्या कुठल्या प्रकारामध्ये ते मोडतंय हे या ठिकाणी आम्हाला बरोबर सांगता येणं गरजेचं आहे किंवा ते सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढे आपल्याला बघायचं आहे काय अजून समान संच, संचाचे प्रकार. पुढचा भाग समान संच, ज्याला मी काय म्हणतो इक्वल सेट्स. इक्वल सेट. आता समान संच म्हणजे काय तर 2 संच दिले ए आणि बी. जर दोन्ही संचातले घटक तेच ते असले तर त्या संचाला काय म्हणतो आम्ही समान संच. उदाहरणार्थ ए हा एक संच मी लिहिला, ए इज इक्वल टू एक्स विसर्ग एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. आणि बी बरोबर दुसरा संच लिहिला वाय, वाय हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. बरोबर. आता लक्ष द्या इकडं बघा, एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. हा जर संच यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं तर ए बरोबर मी इथं म्हणतो, इथं खाली घेतो मी, ए बरोबर एक्स हे लिसन, ए हा एक्स ए हा अशा एक्सचा संच आहे. एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. मग लिसन या शब्दामध्ये कोणकोणती अक्षर आहेत ते एका पुढे मांडूया. एल, आय, एस, टी, ई आणि एन. बरोबर. रिपीट नाही झालेलं अक्षर कोणतं याच्यातलं, तेवढे सगळे अक्षर याच्यामध्ये आले. आता बी हा संच आपण लिहूया यादी पद्धतीने. बी या संचामध्ये काय आहे, बी हा अशा वायचा संच आहे की वाय हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. आता लिसन म्हणजे ऐकणे, सायलेंट म्हणजे शांत राहणे. बरोबर. सायलेंट या शब्दामध्ये कोणकोणते अक्षर आहेत, एस, आय, एल, ई, एन, टी. आता जरा अक्षर बघा याच्यातली काय काय आहेत नेमकी. एल याच्यात आहे, याच्यात आय याच्यात आहे, आय याच्यात आहे, एस याच्यात आहे, एस याच्यात आहे, टी याच्यात आहे, टी याच्यात आहे, ई याच्यात आहे, ई याच्यात आहे, एन याच्यात आहे, एन याच्यात आहे. बरोबर का नाही. अक्षर तीच आहेत, क्रम फक्त बदलला. ठीक आहे. म्हणजे ज्या 2 संचातले घटक तेच ते असतात, क्रम कसाही असला तरी चालतो, त्या संचांना काय म्हणतो आम्ही समान संच. आणि म्हणून इथं काय म्हणतात आम्हाला संच ए इज इक्वल टू संच बी, set A is equal to set B. If the elements in 2 sets are equal, then these 2 sets are called equal set. म्हणजे 2 संचातले घटक तेच ते असले तर त्या संचांना आम्ही समान संच अशा ठिकाणी म्हणू शकतो. आता अजून एखादं उदाहरण बघूया, कळते का बघा आता याच्यात.
लक्षात आता इकडं थोडंसं क्रिटिकल आहे हे. समान संच आपण बघतोय. ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स इज इक्वल टू 2n स्मॉल एन आहे एन इप्सिलॉन कॅपिटल एन. लक्षात आहे इकडं कॅपिटल याचा अर्थ ह्या नॅचरल सेट नैसर्गिक संख्यांचा संच. कंडिशन काय दिल्या 0 इज लेस दॅन एक्स आणि एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 असं दिलेलं आहे. आता हा संच यादी पद्धतीने आम्हाला लिहायचा आहे. कसा लिहिता येईल बघा. ए बरोबर बघा लक्षात आहे इकडं हे दोन्ही नाही बरं का. दोन्ही एक्सची किंमत काय आहे म्हणजे हा एक्सचा संच आहे लक्षात घ्या. म्हणजे किमती सगळे एक्सचे आहेत पण त्याच्यामध्ये दोन्ही आहेत. आता एनची किंमत काय आहे तर एक एन इप्सिलॉन एन म्हणजे ती नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय 1 2 3 4 काउंटेबल नंबर. ठीक आहे. आणि एक्स हे काय आहे शून्य. शून्य हे एक्स पेक्षा लहान आहे म्हणजे एक्स शून्यापेक्षा मोठा आहे म्हणजे एक्सची किंमत शून्यापेक्षा मोठी. ठीक आहे. शून्यापेक्षा मोठी म्हणजे किती असली पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 काहीतरी असली पाहिजे. बरोबर. यांची किंमत किती घ्यायची आम्हाला एकच घ्यायची म्हणजे यांची किंमत 1 2 3 4 पुढाशी घ्यायची आम्हाला. बरोबर. पण एक्स ही संख्या कशी आहे एक्स ही संख्या इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. एक्स ही संख्या 10 किंवा 10 पेक्षा लहान म्हणजे 11 असेल का 12 असेल का नाही. मग आता मला सांगा यांची किंमत पहिल्यांदा 1 घेतली तर एक्सची किंमत काय होईल बघा 2 1 के 2. यांची किंमत 2 घेतली तर 2 दुनी 4. एक्सची किंमत 3 घेतली तर 3 दुनी 6. एक्सची किंमत 4 घेतली तर 4 दुनी 8. एक्सची किंमत 5 घेतली तर 5 दुनी 10. एक्सची किंमत 6 घेतली तर 6 दुनी 12. ह्या एक्सच्या किमती आल्या नाही का. आता बरोबर सॅटिस्फाय होतंय का कंडिशन बघा याची. एक्स ए हा अशा एक्सचा संच एक्स बरोबर 2n एन इप्सिलॉन एन. आता इथं आपण बरोबर घेतलं. आता इथं काय कंडिशन दिल्या एक्सची किंमत ही शून्यापेक्षा मोठी आहे शून्यापेक्षा मोठी पण एक्सची किंमत ही 10 पेक्षा 10 किंवा 10 पेक्षा लहान. आता 10 पेक्षा लहान आहे का बघा बरं. आहे 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 किंवा 10 एवढी हे आहे का किंमत 10 पेक्षा लहान म्हणजे 12 हा घटक त्याच्यामध्ये येईल का. व्हॅल्यू इज नॉट एलिमेंट ऑफ दिस सेट. म्हणजे हा संच काय आला 2 4 6 8 10. हा गुणधर्म पद्धतीने सेट लिहिलेला होता. बरोबर. हा कसा लिहिला यादी पद्धतीने लिहिला. समजून घ्यायचं इथं. आता हे उदाहरण बघूया. दुसरं बी हा अशा वायचा संच आहे की वाय ही समसंख्या आहे. बघा वाय इज इवन नंबर. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. वाय ही संख्या काय आहे 1 हे त्या वाय पेक्षा लहान आहे किंवा त्याच्या एवढं आहे पण ती समसंख्या. मग मला सांगा की कोणती समसंख्या ही 1 पेक्षा लहान आहे की ज्याच्यापेक्षा 1 लहान आहे अशी कोणती समसंख्या आहे असेल का नाही. म्हणजे मग पुढची समसंख्या कोणती येणार आहे आता 1 पेक्षा लहान असणारी समसंख्या नाही म्हणजे 1 पेक्षा मोठी 1 हे तिच्यापेक्षा लहान म्हणजे कोणती आली 2. बरोबर. पुन्हा ती समसंख्या काय 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे. 10 तरी आहे किंवा 10 पेक्षा लहान आहे. मग 10 पेक्षा लहान असणारी समसंख्या कोणत्या विचार इवन नंबर्स 4 6 8 आणि 10 एवढा आहे किंवा 10 पेक्षा लहान. बघा लक्ष द्या. हे दोन्ही सेट आम्ही गुणधर्म पद्धतीचे होते ते कशात लिहिले आम्ही यादी पद्धतीने लिहिले आणि आम्हाला या पद्धतीने मिळाले. आता याच्यातले एलिमेंट्स बघा. ए मध्ये 2 4 6 8 10 बी मध्ये 2 4 6 8 10 तेच ते एलिमेंट आहेत का आहे. याचा अर्थ संच ए बरोबर काय म्हणता येईल आम्हाला संच बी. लक्षात आलं. या पद्धतीनं कसंही सेट आम्हाला दिले तर ते आम्हाला बरोबर या ठिकाणी लिहिता येणं गरजेचं आहे. आता पुढचं उदाहरण अजून बघूया आपण. सी बरोबर 1 3 5 आणि 7 आणि डी बरोबर 2 3 5 आणि 7.
अशा पद्धतीने लिहिले संच. हे दोन संच लिहिलेले आहेत बघा. याच्यामध्ये घटक कोणकोणते आहेत? 1 3 5 7. याच्यामध्ये घटक 2 3 5 7. याच्यातले घटक तेच ते आहेत का नाही? 7 याच्यात आहे 7 आहे, 5 याच्यात आहे 5 आहे, 3 आहे 3 आहे, इथं 1 आहे इथं 2 आहे. घटक तेच ते आहेत का? नाही. म्हणजे घटक तेच ते नाही म्हणून आम्हाला काय म्हणता येईल? संच सी इज नॉट इक्वल टू संच डी. संच सी आणि संच डी समान नाहीत. समजलं? समान संच केव्हा म्हणायचं? जर त्याच्यातले घटक तेच ते असले तर आम्हाला त्याचे समान संच म्हणता येतो. ठीक आहे. आता पुढे आपल्याला बघायचं आहे वेन आकृती. वेन डायग्राम. जॉन वेन हा एक ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ होता आणि एखादा संच दर्शवण्यासाठी बंदिस्त आकृतीचा वापर आम्ही करतो. क्लोज्ड फिगर, बंदिस्त आकृती. आता बंदिस्त आकृती म्हणजे काय हो? कशाला बंदिस्त आकृती म्हणतात आम्ही? ते अशा पद्धतीची आकृती काढली, याला बंदिस्त आकृती म्हणायचं का? वर्तुळ आहे बरोबर की नाही? बंदिस्त आकृती. जर समजा अशा पद्धतीची आकृती काढली, याला बंदिस्त आकृती म्हणायचं का? नाही. का नाही? कारण इथं काय झालं? हे क्लोज नाही झालेलं. पण हे जर आम्ही अशा पद्धतीने केलं तर मात्र ही बंदिस्त आकृती झाली. बरोबर. याला बंदिस्त आकृती म्हणायचं का? याला बंदिस्त आकृती म्हणायचं का? म्हणायचं. अमिबा सारखी आकृती बंदिस्त आकृती बरं की नाही? क्लोज्ड फिगर सगळ्या. म्हणजे संच दर्शवण्यासाठी जॉन वेन या शास्त्रज्ञानं काय केलं? या क्लोज फिगरचा वापर केला. बरोबर आहे? बंदिस्त आकृत्यांचा वापर केला आणि यालाच त्यानं वेन आकृत्या अशा पद्धतीचं नाव या ठिकाणी दिलं. आता याच्यामध्ये आपल्याला संचावरची उदाहरणं सोडवण्यासाठी या आकृत्यांचा आपल्याला या ठिकाणी उपयोग होतो. उदाहरणार्थ अशा पद्धतीची आकृती असेल, अंडाकृती आकृती एखादी असेल तर ही सुद्धा बंदिस्त आकृतीच आहे आणि मग संच दर्शवण्यासाठी या आकृत्यांचा या ठिकाणी वापर आम्हाला करता येतो. उदाहरणार्थ याच्यामध्ये आम्ही संचातले घटक आहेत ते अशा पद्धतीने दर्शवता येतात. ए बी सी डी अशा पद्धतीने. याच्यामधले घटक आम्हाला 1 2 3 पॉइंट नाही बरं का, हा लक्षात घ्या. म्हणजे इथं घटक आहे असा त्याचा अर्थ या पद्धतीने दर्शवता येतात. इथं 2 4 6 8 10 अशा पद्धतीने घटक दर्शवता येतात याच्यातले. याच्यामध्ये आणि पुन्हा आपल्याला 1 4 9 60 25 अशा पद्धतीचे घटक दर्शवता येतात. म्हणजे याच्यातले जे इलेमेंट आहेत ते या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी दाखवता येतात किंवा दर्शवता येतात. लक्षात आलं? आता उदाहरणार्थ एखादा सेट समजा मांडला आम्ही. बी बरोबर x -10 is less than x is less than 0 x पूर्णांक. बघा बी हा अक्षाचा एक्सचा संच आहे की -10 is less than or equal to x is less than or equal to x आणि x हा काय पूर्णांक आहे, इंटिजर आहे तो. आता हा संच जर आम्ही यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं आणि वेन चित्रामध्ये तो दाखवायचं म्हटलं तर कसं दाखवता येईल? पहिल्यांदा वेन चित्र काढूया. कसलीही बंदिस्त आकृती काढली तरी चालते, हीच काढली पाहिजे असं काय नाही. इथं तुम्ही त्रिकोण काढला, चौकोन काढला, वर्तुळ काढलं किंवा अमिबा सारखी आकृती काढली तरी पण चालू शकतं. ठीक आहे. आता सगळ्या कंडिशन्स आपण फॉलो करूया याच्या. काय काय? एक्स ही पूर्णांक आहे. आता पूर्णांक म्हणजे काय हो? इंटिजर्स म्हणजे काय? तर प्लस मायनस सगळ्या संख्या. आय हा सेट आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये इकडे डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 बरोबर की नाही? इनफायनाइट सेट आपण त्याला म्हणतो. आता एक्स हा पूर्णांक आहे पहिल्यांदा, म्हणजे ही पूर्णांक संख्या, अपूर्णांक नाही, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आता ती संख्या काय? -10 तिच्यापेक्षा लहान आहे, ती संख्या -10 पेक्षा मोठी आहे.
आता वजा 10 पेक्षा मोठे म्हणजे कोणीकडे येणार आहे हो? वजा 10 इकडे येणार आहे नाही का? संख्या इकडे वाढत जातात, मोठ्या होत जातात संख्या, बरोबर आहे की नाही? वजा 10 पेक्षा मग मोठं कोणतं? आणि ती संख्या पुन्हा 0 पेक्षा काय आहे? लहान आहे किंवा 0 एवढी आहे. मग वजा 10 लहान आहे, मग वजा 10 पेक्षा मोठी संख्या पूर्णांक काय काय? वजा 9, वजा 8, वजा 7, वजा 6, वजा 5, वजा 4, वजा 3, वजा 2, वजा 1, 0 और इक्वल टू आहे. 1 येईल का? नाही, कारण का ती संख्या 0 एवढी किंवा 0 पेक्षा लहान आहे. ती संख्या 0 पेक्षा मोठी आहे का? 0 पेक्षा इथं ग्रेटर दॅन असं चिन्हाला असतं, तर मग 1 2 3 4 सगळ्या संख्या आल्या म्हणजे तो इन्फायनाइट सेट झाला असता. परंतु कंडिशन अशी दिलेली आहे आम्हाला आणि म्हणून तो सेट आम्हाला या पद्धतीने या ठिकाणी मांडता येतो. म्हणजे एवढे सगळे घटक या संचामध्ये आम्हाला या ठिकाणी दाखवता येतात. आता संच दर्शवण्यासाठी कुठलं लेटर वापरला आम्ही? बी, कॅपिटल लेटरचा वापर केला. मग इथं बी अक्षर कुठं वर मांडायचं आणि त्याच्यातले घटक या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी दर्शवता येतात. लक्षात आलं? आता पुढचा भाग बघायचा आम्हाला. हे बेन चित्र झालं. उपसंच, ज्याला आम्ही काय म्हणतो? सबसेट. उपसंच, ठीक आहे. हा बघा आपण उद्याच्या दसाला आपण बघू. आता तुम्ही अभ्यास कुठला सोडवायचा याच्यातला? अभ्यास 1.2 हा सगळा सोडवायचा आहे. हा, आणि उद्याच्या तासाला मग फक्त त्याच्यातलं अभ्यासाला नाही, उदाहरण 4 मधलं 3रं 4थं आणि 5वं उदाहरण फक्त अभ्यासाला नाही. 3, 4, 5 आणि 6 ही 6 4 उदाहरणं अभ्यासाला नाही, बाकी सगळं अभ्यासाला आहे. ठीक.